सुशीलकुमार शिंदेंची तिसरी पिढी राजकारणात येणार, शिखर पहारिया विधानसभा लढण्याची शक्यता आहे। शिखर पहारिया सुशीलकुमार शिंदेंचा नातू आहे। शिखर गणेशोत्सवापासून स्थानिक राजकारणात सक्रिय झाला। सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे। शिखर सुशीलकुमारांची मोठी मुलगी स्मृती शिंदेंचा मुलगा आहे। सुशीलकुमार शिंदेंची तिसरी पिढी राजकारणात प्रवेश करण्यात उत्सुकता असल्याची चर्चा आता सुरू झाली। तर सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिखर हे उमेदवार असण्याची शक्यता आहे। शिखर हा सुशीलकुमार शिंदे यांची मोठी मुलगी स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे। शिखर यांची मावशी प्रणिती शिंदे लोकसभेवर गेल्यानं विधानसभेला त्यांच्या जागी उमेदवारीसाठी शिखर उत्सुक आहे। शिखरनं जाहीर मागणी केली नसली तरी गणेशोत्सवाच्या निमित्तानं शिखर यांनी जनसंपर्काला सुरुवात केली। सोलापूर मध्य मतदारसंघातून शिंदे घराण्यातील उमेदवार असावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करतात। माझ्यासारख्या युवक काँग्रेस अध्यक्षाला आनंदच आहे, कारण शिंदे परिवारातला उमेदवार आला तर शहर मध्यमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होईल। कारण आमच्या नेत्या प्रणिती शिंदे गेल्या 15 वर्षापासून त्या ठिकाणी आमदार आहेत। आपल्याला बघत आहात की शहर मध्यमध्ये इच्छुकांची गर्दी खूप वाढलेली आहे। त्यामध्ये जर आपल्याला जर काँग्रेसचा जर आमदार निवडून आणायचा असेल तर शिंदे परिवारातला उमेदवार दिला तर हे सर्व वाद मिटतील असं मला वाटतं। मी माझी पत्नी माझी मुलगी याच्या पलीकडे त्यांनी खासदारकीची उमेदवारी जाऊ दिली नाही। आता मी माझी पत्नी माझी मुलगी आता माझा नातू या पद्धतीने काँग्रेसची राजनीती चालू आहे। खऱ्या अर्थानं जर विचार केला तर काय संबंध आहे ह्या उमेदवारीचा, ज्या त्यांच्या अंतर्गत जरी प्रश्न असला तरी शहरासाठी काय योगदान आहे, काय काम केलेलं आहे, कुठल्या ह्यांनी ही उमेदवारी दिली जाते। तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार करावा की ह्या घराणेशाहीला असंच चालू द्यायचं का थांबवायचं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले सोलापूरचे प्रतिनिधी वसीम आपल्यासोबत जोडलेत। वसीम, खरं तर सोलापूरच्या राजकारणात आता सुशीलकुमार शिंदे यांची तिसरी पिढी येणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर या निर्णयाला काही लोकांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समर्थन दिले, काही ठिकाणी घराणेशाहीचा देखील आरोप होतोय। कारण शिखर पहारिया सुशीलकुमार शिंदेंचा नातू गणेशोत्सवाच्या काळापासून सक्रिय झाल्याची चर्चा आहे। काय या संदर्भात ताजे अपडेट्स? कारण निश्चित पाहायला गेलं तर सोलापूर शहरमध्ये जो विधानसभा मतदारसंघ आहे, या विधान मतदारसंघाचे आमदार जे आहेत ते प्रणिती शिंदे राहिल्या होत्या आणि आता त्या खासदार झाल्या। त्यामुळे या शहर मध्यची जागा जी आहे ते आता राखीव झालेली आहे आणि या जागेवरती जे आहे ते अनेक जण काँग्रेसकडून इच्छुक आहेत। मात्र सुशीलकुमार शिंदे यांची तिसरी पिढी जी आहे ते आता राजकारणात जे आहे ते याबाबत सक्रिय होताना दिसत आहे। सुशीलकुमार शिंदे यांचे जे नातू आहेत शिखर पहारिया हे आता गणपती उत्सवा काळामध्ये सोलापूर शहरात होते आणि त्यांनी सोलापूर शहरातल्या विविध ठिकाणी जे आहे ते गणरायाची पूजा देखील जे आहे ते त्यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। अनेक वर्षापासून जे आहे ते शिखर पहारिया हे सामाजिक कामामध्ये जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये मदत करत असतात आणि त्याच अनुषंगाने ते आता राजकारणात देखील सक्रिय होतील अशी चर्चा जी आहे ते काँग्रेस गोट्यामध्ये होताना आपल्याला दिसत आहे। शिखर पहारिया जे आहे ते सुशीलकुमार शिंदे यांची मोठी मुलगी आहे, त्यांचे ते मुलगा आहे आणि तो सध्या राजकारणात सक्रिय होताना आपल्याला दिसत आहे। आणि काँग्रेसच्या गटामधून जे आहे ते अनेक नेत्यांनी देखील जे आहे तो त्यांना पाठिंबा दिल्याचं समजतंय। मात्र सोलापूर शहर मध्येच्या जागेवरती जे आहे ते माजी आमदार कम्युनिस्ट पक्षाचे आहेत नरसाई आडम यांनी दावा केलेला आहे। त्याचबरोबर अनेक मुस्लिम नेते देखील जे आहेत ते त्यांनी देखील मुस्लिम समाजाला उमेदवारी शहर मध्यमधून द्यावी हे मागणी जरी होत असली तरी येणाऱ्या काळामध्ये शिखर पहारिया हे सोलापूर शहर मध्येचे उमेदवार असतील अशी चर्चा देखील जे आहे ते काँग्रेसच्या गोटात होताना दिसत आहे। करण या संदर्भात आगामी काळात काय घडामोडी घडतात, विधानसभेला शिखर खरंच विधानसभेच्या मैदानात उतरतात का, त्यानंतर काय आरोप प्रत्यारोप होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।